नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक सत्य. इतिहासात ज्यांचं नाव फक्त राजकारणासाठी वापरलं गेलं, पण ज्यांची ओळख आजही अनेकांना माहीत नाही. शिवाजी कोण होता या पुस्तकातून आपण शोधूया खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार होते. स्वराज्याचा, स्वाभिमानाचा आणि न्यायाचा विचार. त्या काळात जेव्हा अन्याय सर्वत्र पसरलेला होता, तेव्हा एका तरुणाने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवलं. तेच आपण या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण जाणून घेणार आहोत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचं अभिवाचन आणि त्यातून महाराजांविषयी विस्तृत माहिती. गेल्या काही दिवसापूर्वी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक कॉम्रेड प्रशांत आंबी यांना या पुस्तकाच्या नावावरून फोन करून आई बहिणीवर, पत्नीवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि त्याच्यावरून उठलेला वादंग तो काय आहे ते आपण या पुस्तकातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 1988 साली प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या लाखो प्रती महाराष्ट्रातील नव्हे भारतातील अनेक शिवभक्तांच्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. परंतु इतक्या वर्षानंतर या पुस्तकाच्या नावावरून वाद काय व्हावा आणि त्या वादाला काहीच बेस नसावा असा हा वाद. आता आपण खऱ्या अर्थानं या पुस्तकाच्या अभिवाचनाकडे जाऊया. आगळा राजा शिवाजी. तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरंच लिखाण झालं. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मय जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मयात शिवाजी आणि शिवकाळ विषय अनेक वेळा येऊन गेला. चित्रपटही निघाले, व्याख्यानंही खूप झाली आणि होतही आहेत. पण एवढं सारं होऊनही शिवकाळाची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य जनमानसात निर्माण झाली ती इतिहासाशी पूर्णतः इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. शिवाजीचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी सुद्धा एक सरंजामशाहीतला राजा होता. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली. राजे रजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून संघर्ष केले. राजे रजवाडे नाहीसे केले आणि हे सर्व बरोबर केले. राजेशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा बरोबरच केले. शिवाजीने स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजीनंतर जे काही झाले त्यावरून राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हती हे सिद्ध होते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यशाहीसमोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. यावरून सुद्धा सरंजामशाही व राजेशाही टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हेच पुन्हा सिद्ध होते. पण मग या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदो का व्हावा? त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चारित्र्यात असे काय आहे की ज्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे? तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. त्या राजांच्या जयंत्या किंवा मयंत्या कुणी साजऱ्या करत नाहीत. त्या राजांचे जे कुणी हयात वारस असतील ते कदाचित करत असतील. क्वचित कुणाच्या बाबतीत त्या राजांच्या संस्थानात समाविष्ट असलेल्या प्रदेशातील काही लोक कुठे कुठे करत असतील. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रमाणात, जितक्या मोठ्या प्रमाणात
आणि ज्या उत्साहात, उमेदीने आणि स्फूर्तीने केली जाते तसे इतर कुणीही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? शिवकालीन किंवा त्याच्या आगेमागे होऊन गेलेल्या इतर राजांपेक्षा शिवाजीत असे काय वेगळेपण होते? जे वेगळेपण समजावून घेतलं तर शिवकाळाचा व शिवचरित्राचा नीट उलगडा होईल. राज्य संस्थापक. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजी हा कुणी अगोदर तयार केलेल्या गादीवर वारस हक्काने बसलेला आयतोबा नव्हता. आयत्या पिठावर रेघोट्या उठवणे सोपे असते. त्यात फारसे कौतुकास्पद काही नसते. वारसा हक्काने राजे बनलेले अनेक होऊन गेले. शिवाजी वारसा हक्काने राजा बनलेला नव्हता. त्याने राज्य निर्माण केले. तो राज्य संस्थापक होता. राज्य निर्माण करणे सोपे नव्हते व नसते. शिवाजीने ते केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात खूप फरक आहे. शिवाजीने जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचारसुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार होण्याची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारे चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानावी असे इतर करीत त्या काळात शिवाजीने राज्य स्थापनेची मनीषा बाळगली. तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली, तसा व्यवहार केला आणि राज्य स्थापन केले. तथापि राज्य स्थापन करणारा शिवाजी हा काही एकमेव राजा नव्हता. काही थोडे इतरही होते. त्या थोड्या इतरांना सुद्धा जनमानसात शिवाजीला मिळाले तसे स्थान मिळालेले नाही. आपले कार्य, आपले राज्य. शिवाजी महाराजांच्या कार्याचे आणि राज्याचे इतर राजांच्या कार्याहून आणि राज्याहून अधिक ठळक वेगळेपण कोणते? शिवाजीचे कार्य आणि शिवाजीचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण आहे असे मला वाटते. खरं म्हणजे एखादे राज्य चांगले की वाईट हे ठरवण्याची सर्वोत्तम कसोटी कोणती? ज्या राज्यातील प्रजेला, सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनाला हे राज्य आपले आहे असे वाटते ते राज्य उत्तम साधन. आपण सध्या लोकशाहीत राज्यात राहतो. जगात अनेक देशात आपल्या देशासारखी लोकशाही आहे. या लोकशाही राज्यातील प्रजेला, बहुसंख्य सामान्य जन प्रजेला ही राज्य आपली वाटतात. आपल्या देशात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी चालले आहे असे बहुसंख्य जनतेला वाटते का? मला वाटते याचे प्रामाणिक उत्तर नाही असे आहे. लोकांनी निवडून दिले असले तरी सध्याचे लोकशाही राज्य व त्या राज्यात जे काही कार्य चालू आहे ते प्रजेला आपले आहे, आपल्यासाठी चालले आहे असे वाटत नाही. शासन संस्थांची एक उत्तम व्याख्या आहे जी लोकातून निर्माण होते पण वाढत्या गतीने लोकांपासून अलग पडते, ती शासन संस्था. सध्याचे लोकशाही राज्य लोकातून निर्माण झाले आहे व लोकांपासून अलग पडते आहे, वाढत्या गतीने अलग पडते आहे. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षांचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व तशी लोकशाही ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही असा याचा अर्थ आहे. यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा आपल्याला नक्कीच झाला असेल. आपण पुढच्या भागाचं अभिवाचन याच प्रकारे करणार आहोत. तोपर्यंत या गोष्टीतनं तुम्हाला काय समजलं किंवा खऱ्या अर्थानं शिवाजी कोण होता या पुस्तकात जी माहिती लिहिलेली आहे ती शिवाजींना कुठंतरी कमी दर्शवणे किंवा त्यांचा अपमान करणे अशी तुम्हाला वाटते का? ते कमेंटमध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.